मोबाईल खाली घे ना आपल्या आंदोलनावर ठाम आहे। जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे, मात्र तरी देखील राज्य सरकारनं नवीन अभ्यासक्रमात लागू केलेले श्लोक हे पुन्हा मनुस्मृती निर्माण करणारे आहेत आणि त्याच्याच विरोधात जितेंद्र आव्हाड आता रस्त्यावर उतरताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्यासोबत सगळे आंदोलनकर्ते देखील आहेत आणि मनुस्मृतीचे पोस्टर्स या ठिकाणी दहन करण्यात येत आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। पोलिसांनी नोटीस बजावलेली असताना देखील आमदार जितेंद्र आव्हाड या ठिकाणी आपल्याला आंदोलन करताना दिसत आहेत। तर शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन करून त्यांनी क्रांती चौकामध्ये येऊन मनुस्मृतीचं ते आता दहन करताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते। तर जो नवीन अभ्यासक्रम राज्य सरकारनं लागू केलेला आहे त्यामध्ये पुन्हा मनुस्मृतीचे श्लोक जे आहेत, मनुस्मृती निर्माण करणारे श्लोक असल्याचा आरोप यांनी केलेला आहे। तर आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील आपल्याशी जोडले गेले, थेट प्रमोदकडे जाणार आहात। प्रमोद, आता पाहतोय आपण बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून ते मनुस्मृतीचं दहन या ठिकाणी करणार असल्याचं कळतंय। आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं दिसतंय, घोषणाबाजी सुरू आहे। प्रमोद, खरंच म्हणाले ज्या पद्धतीनं हे आंदोलन सुरू आहे त्याला आता कुठेतरी रायगड पोलिसांनी जे आहे ती नोटीस बजावलेली आहे की कुठेतरी शांतता भंग होण्याची होऊ शकते आणि मग अशा प्रकारचं दहनाचा जो काही कार्यक्रम होता निषेधाचं आंदोलन करा अशा प्रकारची जी विनंती होती ती पोलिसांनी नोटीसद्वारे त्यांना कळवलेली आहे। मात्र आता आपण बघत असाल मनुस्मृतीचे जे काही प्रती आहेत ते आता फाडण्याचं काम सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं जितेंद्र आव्हाड हे स्वतः आता ठाण्यावरून या ठिकाणी आलेले आहेत ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। ते कोणत्याही प्रकारे आंदोलन मागे घेण्यास तयार नाही आहेत। त्यामुळे मनुस्मृतीतल्या काही ज्या ओळी आहेत किंवा जे काही श्लोक आहेत ते पाठ्यपुस्तकामध्ये जे काही समाविष्ट करण्याचा जो काही शिक्षण विभागाचा राज्य सरकारच्या शिक्षण विभागाचा जो काही प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला अक्षरशः त्या आता जे आहे जितेंद्र आव्हाड हे प्रखर विरोध करताना दिसत आहेत आणि त्यांनी आता संपूर्ण मनुस्मृती विरोधकांना आवाहन केलंय की सगळ्यांनी या सगळ्या आंदोलनामध्ये सर्वांनी या सामील व्हा आणि या मनुस्मृतीला विरोध करा। ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीला विरोध केला होता त्याचं दहन केलं होतं असं जितेंद्र आव्हाड सांगतायत। त्याच मनुस्मृतीला पुन्हा एकदा राज्य शासन कोणत्यातरी एका मार्गाने आणून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते की काय अशा प्रकारची शंकाही ते व्यक्त करतायत आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे या समाजामध्ये जे जातीय तेढ, वर्णभेद किंवा स्त्रियांवर अत्याचार होणारे अशा प्रकारची जे काही त्या मनुस्मृतीमध्ये समाविष्ट होती त्याचे काही श्लोक या पाठ्यपुस्तकामध्ये येत असेल तर त्याला आमचा प्रखर विरोध राहील। अशा प्रकारची जी ताठर भूमिका आहे ती जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेली आहे आणि ते आता क्रांती चौकामध्ये आलेल्या घोषणाबाजी सुरू आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे। पोलीस आता काय सांगतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र जितेंद्र आव्हाड कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलनावर ठाम आहेत म्हणाले। बाबासाहेब आंबेडकरांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बहुजन हृदय सम्राट डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांचा सरकार मार्गदर्शन देशाला आणि संपूर्ण समाजाला घातक अशा प्रकारची मनुस्मृती आहे आणि त्याला विरोध हा व्हायलाच हवा। तर आपण पाहतोय चौदार तळ्याहून आव्हाडांनी आपलं आंदोलन हे सुरू केलेलं आहे। या ठिकाणी आंदोलनकर्ते सुद्धा उपस्थित आहेत। अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती निर्माण करणाऱ्या श्लोकांचा समावेश केला जाऊ नये या विरोधात हे आंदोलन केलं जातंय। मात्र काही वेळापूर्वीच संजय शिरसाट यांनी देखील पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी म्हटले की याचा समावेश मनुस्मृती निर्माण करणाऱ्या श्लोकांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये नसणार आहे आणि तरी देखील मग आता जितेंद्र आव्हाड आंदोलन का करताय असा प्रश्न निर्माण झालेला आहे। मनुस्मृतीच्या स्मरणार्थ आपले नेते सर्वांचे आवडते आपलं हृदयस्थान आदरणीय आमदार जितेंद्र आव्हाड साहेब यांचं या महाडच्या क्रांतीभूमीमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब
यांचा सामाजिक न्याय विभागाचा अध्यक्ष या नात्याने मी आपले सगळ्यांचे अत्यंत मनपूर्वक हृदयपूर्वक स्वागत करतो। या दीक्षाभूमीमध्ये या मनुस्मृतीची ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दहन केलं, या जातीवादाचा बिमोड केला, महाड नगरीमध्ये सामाजिक समता या देशाला दिली, या नगरीमध्ये नव्याने झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेविरुद्ध आत्ताचं सरकार चाललेलं आहे आणि या सरकारने आपल्या नवीन पाठ्यपुस्तकामध्ये आमूलाग्र बदल करून हिंदू संस्कृतीचा आणि विशेष करून मागास जातीला संरक्षण न देणारा आणि सर्वसामान्य माणसाला। तर आपण पाहतो या ठिकाणी जितेंद्र आव्हाड आंदोलन करतायत, मनुस्मृती निर्माण करणाऱ्या लोकांच्या पत्रिकेचं या ठिकाणी दहन केलं जात आहे। तर आपल्यासोबत आहेत अमोल मेटकरीजी, नुकतंच संजय शिरसाटांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय की हे श्लोक पाठ्यपुस्तकामध्ये नसणार आहेत आणि तरी देखील मग हा आंदोलनाचा पवित्रा का? परवा आपल्याला माहिती असेल की जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक झाली, त्यात भुजबळ साहेब आणि आदरणीय अजितदादा या दोघांनी पण एक स्पष्ट केलंय की पाठ्यपुस्तकामध्ये कुठेही मनुस्मृती किंवा मनाचे श्लोक असा कुठलाही अंतर्भाव नसेल। त्या संदर्भात दीपक केसरकर जे शिक्षण मंत्री आहेत त्यांना एक बैठक घेऊन त्यांच्या समेत हे धडे गहाड केले जातील, म्हणजे तिथून मनुस्मृती काढल्या जाईल शाळेच्या पाठ्यपुस्तकामधून। आता जितेंद्र आव्हाड काय स्वतःला शाहू फुले आंबेडकरांचे ते जगातले एकटे वारसदार आहेत असं समजतात। जितेंद्र आव्हाडांचं हे जे चालू आहे ना, हे फक्त आणि फक्त स्टंटबाजी आणि नौटंकीपणा आहे। जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृतीचं कधी कधी कसं समर्थन केलं हे आमच्या सारख्याला चांगलं माहिती आहे, कारण आम्ही सुद्धा आंबेडकरी चळवळीत काम करणारे माणसं आहोत। एकीकडे फुलेशाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे सगळे सोहळे ओळे शनी शिंगणापूरला जाऊन करायचे, हे जे दुटप्पीपणा आव्हाडांचा आहे त्याचं फक्त चमकोगिरी करण्याकरता त्यांचं हे स्टंट आहे। महाडला जाणे, तिथे ते मनुस्मृती दहन करणे, ते काय स्वतःला बाबासाहेब समजायला लागलेत का? मनुस्मृती एकदा जाळल्या गेली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली, त्याच्यानंतर मनुस्मृती कुठेही लागू होणार नाही याची काळजी सरकार म्हणून सरकारने घेतलेली आहे। पण तरीही जाणीवपूर्वक विधानसभा तोंडावर आहेत आणि मी फक्त एकटा आंबेडकरी कार्यकर्ता आणि बाकीचे सर्व त्यांना काही ज्ञानच नसेल, सर्व मनुस्मृतीचे समर्थक आहेत अशा आवेशात ते करतायत। आव्हाडांचं हे सगळं स्टंट आहे, नौटंकीपणा आहे, चमकोगिरी आहे, बाकी याला काही महत्व आहे असं मला वाटत नाही। मेटकरीजी, आता तुम्ही खूप मोठं विधान केलं, जितेंद्र आव्हाड स्वतःला बाबासाहेब समजतायत का आणि त्यासाठीच ही सगळी चमकुगिरी म्हणा किंवा नौटंकीपणा सुरू आहे, या सगळ्याचा परिणाम काय दिसेल? काहीच परिणाम होणार नाही, लोक हसतायत त्यांना। माझं म्हणणं असं आहे की नौटंकी करण्यापेक्षा प्रॉपर तुम्ही सरकारमध्ये एक तुम्ही आता आमदार आहात, ते एका मुंब्रा कळव्याचे विधिमंडळाचे सदस्य आहेत, म्हणजे आमदार आहेत तिथे, त्यांनी सरकारला रीतसर पत्र द्यावं। आणि आम्ही पण आहोत ना, म्हणजे जितेंद्र आव्हाड नाही, अमोल मिटकरींसारखे आव्हाडांसारखे लाखो लोक आहेत ज्यांना मनुस्मृती नकोय। पण आता बाबासाहेबांनी 1927ला मनुस्मृतीचं दहन केलं, त्यानंतर मग आता जितेंद्र आव्हाड दहन करतायत, म्हणजे स्वतःला त्यांनी बाबासाहेबांची तुलना करू नये। जाळली होती मनुस्मृती तेव्हापासून मनुस्मृती इथं संपलेली आहे आणि परत जर लागू करण्याचं कोणी काम करत असेल तर त्याला विरोध हा कायम राहील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती भूमिका राहिलेली आहे आणि एवढं माहित असताना सुद्धा इतक्या वर्षांची मी थोडं तुम्हाला थांबवते, आपल्यासोबत आमदार संजय शिरसाटजी सुद्धा आहेत। शिरसाटजी, आता तुम्ही पत्रकार परिषद घेतली, तुम्ही स्पष्टही केलं आणि तरी देखील जितेंद्र आव्हाड मनुस्मृतीचं दहन करतायत, या ठिकाणी पत्रक जाळतायत, विरोध दर्शवतायत। मी आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा हेच सांगितलं की काही लोकांना स्टंटबाजी करणे किंवा काही लोकांना स्वतःचं मार्केटिंग कसं करायचं याच्यावर त्यांचा फोकस आहे। त्यांना काही घेणे देणं नाही, मनुस्मृती काय बाकीचं काय, त्यांना एक माहिती की चान्स मिळालाय, आता आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला शो कसा करता येईल, आपल्याला त्याच्याबद्दलचं ऍक्शन कसं करता येईल याच्यावर त्यांचं लक्ष केंद्रित आहे। मी तुम्हाला आवर्जून सांगतो, मनुस्मृतीचा जो विषय आहे, बाबासाहेबांनी ती मनुस्मृती त्या काळामध्ये जाळली होती, त्या टायमाचे असलेले त्याच्यामध्ये जे काही प्रकार होते, जसं महिलांनी सती जावं, तिला शिक्षणापासून वंचित, काळ बदललाय, आता ते कालबाह्य झाली ती मनुस्मृती, त्याचा कोणताही संबंध नाही। आणि जर त्यांना त्या काळाची मनुस्मृतीमध्ये असलेली जर काही आता कुठं अंमलात येत असेल तर चला, आम्ही येतो बरोबर, आपण मिळून ती मनुस्मृतीचं दहन आणखीन एकदा करू।
परंतु लोक समाजामध्ये एक वेगळा मेसेज देण्याचा हे काम करतायत की बाबा नाही, बघा बाबासाहेबांची घटनाही बदलतायत, मनुस्मृतीचा याच्यात पुन्हा इन्सर्ट करतायत, पुन्हा आणायचा हा प्रयत्न आहे, मग हा संघाचा डाव आहे, मग हा भाजपचा डाव आहे. हे जे काही त्यांचं दरवेळेला हॅमरिंग करायची जी पद्धत आहे ना, आता ही लोकांच्या लक्षात आलेली. आता नाटकं बंद करा. हे नाटकं आता लोकांना आवडत नाहीत. तिकडे जाऊन आता हे मनुस्मृतीचं दहन करतो. अहो, जेव्हा शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की धड्यामध्ये या श्लोकाचा सुद्धा आम्ही सहभाग ठेवणार नाही किंवा घेणार नाही, विषय संपला ना. का पुन्हा तोच उघडायचा? अरे दुसरे काही कामं करा ना, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात ना, दुसरे काही कामं राहिले की नाही तुम्हाला? शिरसाटजी, मग जितेंद्र आव्हाडांचा हे सगळं करण्यामागे हेतू काय? यांना जातीमध्ये तणाव कसा होईल? काय नाही, यांचं आता सगळं काय राजकीय दुकानं यांची बंद होत चाललेली आहे. यांना आता कसं तरी समाजामध्ये भांडण लावून आपलं अस्तित्व टिकवायचंय. कोण पाहतंय यांच्याकडे? कोण तुम्हाला विचारतंय? आणि जे घटना घडणार नाही त्याच्यावर तुम्ही चर्चा का करता? असा देखील आरोप केला जातोय की या लोकसभा इलेक्शन मध्ये संविधान बदलणार ही जी चर्चा झाली होती आणि त्याच धर्तीवर आता अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे श्लोक निर्माण करणारे श्लोक जे आहेत, मनुस्मृती निर्माण करणारे श्लोक या अभ्यासक्रमात घेतले जात आहेत आणि हा सगळा सरकारचा डाव आहे असा आव्हाडांकडून आरोप केला जातोय. अहो, हेच तर लोकांच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करतात. यांच्याकडे आता मताचं पॉकेट कसं तयार होईल, कोण आपल्या बरोबर राहील, ही चिंता यांना लागलेली. घटना बदलण्याची ताकद कोणत्या देशातल्या कोणत्या पंतप्रधान, काय राष्ट्रपतीला सुद्धा नाही ताकद एवढी बाबासाहेबांची घटना मजबूत आहे. परंतु लोकांमध्ये गैरसमज कसे पसरवले जातील? लोकांना अरे घटना बदलणार आहे, मग दलित समाज म्हणतील बाबासाहेबांची घटना बदलतात का, मग आता पाहतो. हे जे भांडण लावायचा जो प्रकार आहे ना, लोकांच्या मनावर बिंबवण्याचा, हे मुळामध्ये हे लोकांचे धंदे आहेत. आता दलित समाजही तेवढा आता सक्षम आहे आणि त्याला विचार करण्याची तेवढी क्षमता सुद्धा आहे. म्हणून अशा ह्या लोकांच्या भूलथप्पावर तर काही बळी पडणार नाही. म्हणून आता त्याची चिंता करू नका. यांना हे नाटकं काही दिवसाची नाटकं आहेत. ही नाटकं समजलं बंद झाल्यानंतर लोक यांना विचारणार नाही, हे तेवढं सत्य आहे. शिरसाटजी, अगदी थोडक्यात वेळ कमी आहे. आव्हाडांना जर कदाचित कळलं नसेल तर त्यांच्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी मनुस्मृती निर्माण करणारे श्लोक पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आलेत की नाही? शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ते पाठ्यपुस्तकाच्या धड्यातून वगळण्यात आलेले आहेत. त्यांना घेतलेच गेले नाही, वगळण्याचा प्रश्न येत नाही, ते टाकलेच नाही, ते कंप्लीट वगळण्यात आलेले आहेत. असा कोणताही श्लोक पाठ्यपुस्तकाच्या धड्यामध्ये असणार नाही. धन्यवाद संजय शिरसाटजी आपल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आपण पाहतोय संजय शिरसाट यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे